नमस्कार. अर्थार्जनासाठी बाहेर पडणारा पुरुष आणि अर्थार्जनासाठी बाहेर पडणारी स्त्री. हां, याच्यामध्ये काही फरक असतात, लक्षात घ्या. ज्या वेळेला एखादा पुरुष अर्थार्जन म्हणजे काय, की पैसे कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, म्हणजे नोकरीच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतील, नोकरी, व्यवसाय जे काही असेल त्याच्या माध्यमातून 2 पैसे मिळवण्यासाठी जेव्हा पुरुष बाहेर जातो, आणि जेव्हा हेच 2 पैसे मिळवण्यासाठी स्त्री बाहेर जाते. त्याच्यामध्ये काही फरक असतात, ते लक्षात घेऊ आपण. जेव्हा अर्थार्जनासाठी पुरुष बाहेर पडतो, त्यावेळेला त्या पुरुषाची एकूणच तयारी करून देण्यासाठी हां, एक स्त्री घरात काम करत असते. म्हणजे त्याला चहा देणं, त्याला सकाळी पेपर वाचायला वेळ मिळणं, त्याला व्यायामासाठीचा वेळ मिळणं, त्याला जेवणाचं ताट तयार करून देणं, त्याला अंघोळीला जाताना गरम पाणी तयार करून देणं, त्याचा टिफिन बांधून देणं, त्याची बाटली देणं, त्याचा मोबाईल, त्याची घड्याळ, त्याचे शूज, त्याचे सॉक्स, त्याची बॅग कामात जाण्याची, असं सगळी त्याची एकूणच तयारी करून देण्यासाठी घरात एक स्वतंत्र स्त्री काम करत असते. म्हणजे घरात एक स्वतंत्र यंत्रणा असते, की जी त्याला बाहेर अर्थार्जनासाठी पळताना एक मेंटली आणि एकूणच शारीरिक लेवलच्या ह्या सगळ्या कामांवर सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत असते. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला तो कामातून घरी येतो, त्यावेळेला त्याला लगेच चहा देणं, त्याला आराम मिळावा, तिथं थोडा गोंधळ कोणी घालू नये, त्याचा तो थकलेला असेल ह्या भावनेने त्याची काळजी घेतली जाते. तर ज्या वेळेला हा पुरुष हे सगळं करतो, त्यावेळेला त्याच्या पाठीमागे ही एक यंत्रणा काम करत असते. ती मात्र ज्या वेळेला एखादी स्त्री घराबाहेर काम करते, बघा, अर्थार्जनासाठी ती घराबाहेर पडते, त्यावेळेला मात्र अशी कुठलीही यंत्रणा तिच्यासाठी काम करत नसते. म्हणजे अगदी थोडक्यात काय असतं, की कधी-कधी तिच्यासाठी घरात 2 पैसे देऊन एक घरातली जी कामं असतात, ती काम करण्यासाठी एखादी ताई असते. म्हणजे काय, की पोळ्या करणारी एखाद्या घरामध्ये, म्हणजे अगदी ठराविक घरांमध्ये पोळ्या करणारी ताई असते, किंवा काय म्हणतो आपण त्याला, धुणं-भांडी करणारी ताई असते. पण तरी देखील बाकीची जी सगळी कामं असतात ती तिला करावी लागतात. म्हणजे ज्यावेळेला एखादी स्त्री अर्थार्जनासाठी बाहेर पडते, ती त्यावेळेला स्वयंपाक, धुणं, भांडी, घरं झाडणं, अंथरूण आवरणं, स्वतःचा टिफिन तयार करणं, स्वतःची बॉटल भरणं, स्वतःची तयारी करणं, हे सगळी कामं तिला स्वतःला तयार करून स्वतःची करावी लागतात. आणि ही सगळी स्वतःची कामं स्वतः करून स्वतःची ऑफिसची बॅग तयार करणं आणि त्याच काळामध्ये येणारे फोन कॉल्स वगैरे ते घेणं, हे सगळे करत तिला घराबाहेर पडावं लागतं. त्यासाठी तिच्यासाठी कुठली यंत्रणा अशी तिला बाहेर पडताना, म्हणजे तिला जसं त्याला साहेब बनून बाहेर पडताना एक यंत्रणा काम करत असते, तसं तिच्यासाठी अशी कुठलीही यंत्रणा घरात नसते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला ती घरी येते, त्यावेळेला तिला चहा देणारी, किंवा ती थकली असा विचार करणारी, किंवा तिला थोडा आराम मिळाला पाहिजे, घरात शांतता मिळाली पाहिजे असा विचार करणारी, अशी कुठलीही यंत्रणा तिच्यासाठी राबत नसते. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की अर्थार्जनासाठी बाहेर पडणारा पुरुष आणि अर्थार्जनासाठी म्हणजे 2 पैसे कमवण्यासाठी बाहेर पडणारा पुरुष आणि 2 पैसे कमवण्यासाठी बाहेर पडणारी स्त्री, याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे अगदी कामाला पण ताई त्याच स्त्रियांकडे असते. म्हणजे जी घरकामासाठी काही स्त्रियांकडे एखादी ताई असते, जी स्वयंपाक करते किंवा धुणं भांडे करते, घरं वगैरे झाडते. तर त्या पण ठिकाणी म्हणजे त्याच स्त्रियांकडे ती ताई काम करत असते, ज्या स्त्रियांना अधिकचा पगार असतो. म्हणजे ज्या स्त्रिया जास्तीचे पैसे कमवतात, अधिकचा पगार असतो काहीतरी, आणि त्या कामाला येणाऱ्या ताईचा पैसा पेड करू शकतात, अशाच स्त्रियांना अशी रचना असते. पण ज्या स्त्रियांचा पगार कमी आहे किंवा ज्या स्त्रियांना तितका पगार मिळत नाही, त्या स्त्रियांना मात्र घरून सगळी कामं आवरून जावी लागतात. म्हणजे एखादा पुरुष अगदी हमाली काम करण्यासाठी जरी जात असेल, छोट्यात हमाली काम करत असेल, किंवा तो सफाई कामगार असेल, अगदी छोट्यातलं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कमीतल्या कमी जरी त्याचा पगार असेल, तरी देखील त्याला सपोर्ट करणारी एक यंत्रणा घरात काम करत असते. तो बाहेर जाऊन नीट काम करू शकावा याच्यासाठी एक यंत्रणा त्याच्या पाठीमागे असते, की जी त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून उभी असते. ती यंत्रणा मात्र स्त्रियांसाठी आपल्याकडे नसते, किंवा त्या यंत्रणेचा किंवा तशा पद्धतीने स्त्रियांच्या संदर्भात विचार केला जात नाही. आपण याच्याकडे जरा सजग होऊन बघावं, की यामध्ये आपण काय करू शकतो. म्हणजे आता मी एका कार्यक्रमाला गेली होती परभणीला,
तर त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक आपलं वाक्य आहे की पूर्वीच्या काळात स्त्रिया चूल आणि मूलमध्ये होत्या. चूल आणि मूल फक्त सांभाळत होत्या फक्त. मग त्या आता बाहेर पण कामं सांभाळत आहेत. मग त्या बाहेर कामं म्हणजे त्या अर्थार्जनासाठी बाहेर पडायला लागल्यात असं थोडक्यात. तर मग चूल आणि मूल सांभाळत होत्या आणि मग आता त्या बाहेर कामासाठी जात आहेत. मग चूल आणि मूल सुटलंय का? तर नाही. तर चूल आणि मूल हे आहे जिथल्या तिथंच आहे. त्याच्या सकट बाहेरची काम, एक्स्ट्रा काम तिच्यासोबत वाढलेलं आहे. आलं का लक्षात? मग आपल्याला काय करायचं आहे, तर हे चूल आणि मूल सुटणार आहे का? तर ते सुटणार नाही. मग ह्या चूल आणि मूल ह्या कामामध्ये हे काम तिला सुटणार म्हणजे ते काही, कारण ती जबाबदारी कोणाला कोणाला घ्यावीच लागेल ना, चूल आणि मूल दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर मग काय करायचं आहे, तर चूल आणि मूल यातून तिला बाहेर काढण्यासाठी ह्या तिच्या चूल आणि मूलच्या जबाबदारीमध्ये घरात असलेल्या पुरुष माणसाला त्या चूल आणि मूलची जबाबदारी अर्धी वाटून घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. तर ती त्याच्यातनं काही प्रमाणात बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल, सक्षम होऊ शकेल. म्हणजे ऑलरेडी ती सक्षम आहेच, हे लक्षात घ्या. म्हणजे ती ज्या अर्थाने ज्या अर्थाने ती घरात काम करते, तर ते घरातले कामांना जर खरं आपण त्याचा बाहेरच्या हिशोबाने, म्हणजे घरात जे स्वयंपाकाचं काम करते त्याच्या बाहेरच्या हिशोबाने, किंवा घरात जे धुणं धुते ते बाहेरच्या हिशोबाने जे त्याचे पैसे मिळतात, तसा जर आपण पगार मोजायचा ठरवला त्या स्त्रीचा, तर ॲक्च्युली ती महिन्याला 25,000 रुपये कमवते असं होईल. हां, म्हणजे जरी ते प्रत्यक्ष पैसे दिसत नसले तरी 25,000 ते 30,000 रुपये ती घरातली सगळी कामं करून हे सगळे पैसे वाचवते. जी बाई फक्त घरातच काम करते, ती हे सगळे घरातले पैसे वाचवते. आणि त्यावेळेला म्हणून मग समोरच्याचा जो 10,000, 15,000, 20,000 पगार असेल त्याच्यामध्ये घर चालतं. कारण का, की ही सगळी घरातली कामं ही घरातली स्त्री मोफत करत असते. आलं का लक्षात? म्हणजे जरी ते प्रत्यक्ष पैसे स्वरूपात तिला पैसे मिळत, म्हणजे तिला पैसे मिळत नसतील, तरी देखील मात्र त्या कामाचं जर आपण मूल्य म्हणून, किंवा आपण जर अर्थार्जन म्हणून त्याचा विचार केला, तर त्याचा कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये पगार असा आपल्याला हिशोब करता येईल घरात काम करणाऱ्या त्या स्त्रीचा. पण मात्र ती ते काम मोफत करते, सेवामूल्य करते, आणि म्हणून अनेक वेळेला ते आपल्याकडून दुर्लक्षित असतं. तर हे दोघी गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, की घरात सेवामूल्य म्हणून काम करणारी स्त्री, तिचाही जर आपण मोजमाप केलं पैशांचं, तर तुम्हाला म्हणजे पैसे स्वरूपात जर विचार केला तर तिचा पगार लक्षात येईल. किंवा घराबाहेर पडणारी स्त्री, म्हणजे चूल आणि मूलच्या सांभाळून घराबाहेर पडणारी स्त्री, याचा आपण विचार केला पाहिजे, की ज्या वेळेला एक पुरुष, म्हणजे मी नेहमी असं, म्हणजे मला असं फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, की तुम्ही याच्याकडे अधिक संवेदनशीलतेने, अधिक करुणेने बघायला शिकलं पाहिजे. कारण ज्या वेळेला पुरुष माणूस म्हणून तुम्ही घराबाहेर पडतात काम करण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला साहेब बनवून बाहेर काढण्यासाठी एक स्पेशल यंत्रणा तुमच्यासाठी काम करत असते, तुम्हाला सेवा देत असते. पण मात्र ज्या वेळेला स्त्री घराबाहेर काम करायला जाते अर्थार्जनाचं 2 पैसे मिळवण्यासाठी, त्यावेळेला तिच्यासाठी अशी कुठली स्पेशल यंत्रणा घरात काम करत नसते. आणि त्यामुळे मग ती डबल थकते. म्हणजे ती एक तर घरातलं पण सगळं पाहते आणि बाहेरचे पण कामं करते. म्हणजे ती डबल थकवा तिला तो येत असतो. आणि त्यामुळे मग आपण माणूस म्हणून तिला ह्या तिच्या सर्व, म्हणजे ह्या ज्या सर्व जबाबदाऱ्या आहेत, ज्या आपण ॲक्च्युली तिच्या म्हणतो, त्या तिच्या नाही आहेत, तर त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या सर्वांच्या आपण ह्या जबाबदाऱ्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि किमान करुणेने आपण ह्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे, की ती पण माणूस आहे, तिला पण थकवा येतो. ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. थँक्यू.